नमस्कार, मराठी ॲक्वेरियम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र अनिकेत. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे, मी तुम्हाला एका माझ्या मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्याकडे एक मोंटेलचा पेअर आहे. त्या मोंटेलच्या पेअरने 3 फ्राईज रिलीज केलेल्या आहेत. तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मोंटेलचेच फ्राईज नाहीत, अजून कोणतेही फिशेस असतील, त्यांनी जर फ्राईज रिलीज केले, कधी बेबीज रिलीज केले, त्यांना कॉमनली कसं त्यांची केअर करायची, कॉमन कोणत्या गोष्टी आहेत ज्या डेली बेसिसवरती आपण घेऊ शकतो प्रत्येक प्राईजसोबत, ते या व्हिडिओमध्ये आज मी क्लिअर करणार आहे. सगळ्यात पहिली स्टेप आहे की जेव्हा पण फिश फ्राईज रिलीज करते टँकमध्ये, त्यानंतर बहुतेक फिशेस ज्या असतात ज्या आपल्या फ्राईजना ठेवत नाहीत. सो देन पहिली स्टेप ही आहे की त्यांना तुम्ही वेगळ्या टँकमध्ये किंवा वेगळ्या बाउलमध्ये किंवा वेगळ्या टपमध्ये जे आहे प्लेस करा. अँड देन सेकंड स्टेप आहे, तुम्ही जेव्हा त्यांना वेगळ्या टँकमध्ये किंवा बाउलमध्ये किंवा टबमध्ये प्लेस कराल, तर हे साईज पण बघा. बहुतेक जणांना मी बघितलं आहे ते काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवतात. तर माझी रिक्वेस्ट आहे, कृपया जर तुम्ही त्यांना वेगळ्या टँकमध्ये किंवा बाउलमध्ये किंवा टबमध्ये प्लेस करा, त्याची साईज जी आहे मिनिमम जी आहे 1 फीट तरी असली पाहिजे किंवा 1 फीटपेक्षा जास्त मॅक्झिमम. बिकॉज जसं टँकचं पाणी सुद्धा सनलाईटमुळे किंवा आजूबाजूच्या लाईटमुळे ग्रीनरी होते, त्यामुळे तसंच त्यांच्या बरणीमध्ये सुद्धा किंवा काचेच्या बरणीमध्ये जर तुम्ही ठेवत असाल फिशेसच्या फ्राईजना, त्यामुळे सुद्धा ग्रीनिश होतं, ग्रीनरी होते, ज्यामुळे फिशेसच्या फ्राईजना जे आहे मूव्ह करायला इझिली भेटत नाही. अँड देन नंतर वॉटर चेंजिंगच्या वेळेला त्यांना इश्यू होतो. सो देन मी फिशेसच्या फ्राईजना जे आहे टबमध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता 3 फ्राईज आहेत फिशेसचे माझ्याकडे, जसं की मी सांगितलं होतं आधीच्या माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता 3 फ्राईज. ओके, सो देन मिनिमम तुम्ही एवढ्या साईजचा जरी टब ठेवा, जर तुम्ही टबमध्ये ठेवत असाल तर हा टब मला आय थिंक वाटतो आहे 1 ते 1.5 फीटच्या आसपास हा टब असावा बहुतेक. सो देन सेकंड स्टेप आहे जी डेली बेसिसवरती आपण करू शकतो. फिशेसना जे आहे वॉर्म वॉटर, फिशेसच्या फ्राईजना वॉर्म वॉटर खूप चांगलं असतं. गरम पाणी जे आहे 1 पेलावर तुम्ही घेऊ शकता. आणि देन तेवढंच घ्या जेवढं तुमच्या स्किनला तुम्ही सहन होईल. तुम्हाला जेवढं तुमच्या स्किनला जेवढं सहन होईल तेवढंच घ्या तुम्ही गरम पाणी. आणि देन ते जे वॉर्म वॉटर आहे, गरम पाणी, ज्या साईडला फिशेस आहेत त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला ते टाकायचं आहे. जसं फिशेस या साईडला आहेत ते मी या साईडला टाकतोय. देन वॉर्म वॉटर डेली बेसिसवरती 1 पेल्यावर तरी तुम्हाला स्टीलच्या पेल्यामध्ये वगैरे ॲड करायचं आहे. आणि तेवढंच वॉर्म वॉटर असलं पाहिजे जितकं जे तुमच्या स्किनला तुम्हाला सहन होईल. तुमच्या स्किनला तेवढंच गरम पाणी असलं पाहिजे, जास्त पण गरम नको आहे ते. अँड देन सेकंड पॉईंट आहे की त्यांना तुम्ही फिडिंगला काय द्याल. स्टार्टिंगला जेव्हा फिशेसचे फ्राईज येतात, रिलीज करतात फिशेस फ्राईज, तेव्हा स्टार्टिंगला एक 24 आवर्स तरी काही फिडिंग केल्यावर सुद्धा खात नाहीत पिल्लं. बट देन 24 आवर नंतर तुम्ही त्यांना फिडिंग करायला चालू करू शकता. जसं की माझ्याकडे एक फिश फूड आहे. मी सजेस्ट करेन की जे फिश फूड सगळ्यात लहान असेल, सगळ्यात छोटं असेल साईजमध्ये, ती तुम्ही त्यांना देऊ शकता. जसं की तुम्ही बघू शकता खूप लहान आहे हे, त्याची साईज या फिश फूडची. देन हे आता मी यांना फीड करतो आणि दिवसातून एकदाच मी फीड करतो आणि तुम्ही पण एकदाच करा. देन दुसरी गोष्ट आहे वॉटर चेंजिंगची. यांचं सुद्धा वॉटर जे आहे सनलाईटमध्ये जर तुम्ही ठेवलं असेल त्यांचं टँक, त्यांचं टब किंवा बाऊल, तर ते सुद्धा ग्रीनरी होते त्याच्यामध्ये सुद्धा. सो देन ह्यांचं सुद्धा वॉटर चेंजिंग जर तुम्ही करत असाल तर 15 डेजमधून हवं असेल तुम्ही हाफ वॉटर चेंज करू शकता आणि 1 मंथ नंतर तुम्ही डीप क्लीन करू शकता, बट ओल्ड वॉटर ॲड करून. आणि जेव्हा पण तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा फ्राईजना वेगळ्या टँकमध्ये किंवा वेगळ्या टबमध्ये, वेगळ्या बाउलमध्ये प्लेस करा असेल, तेव्हा
तुमच्या प्रिव्हियस टँक ज्याच्यामध्ये फिशेस आहेत त्याचं पण थोडंसं वॉटर तुम्हाला ऍड करणं खूप गरजेचं आहे. सो देन या सगळ्या गोष्टींमुळे फिशेसमध्ये ग्रोथ चांगली होते, फिशेसच्या प्राईजमध्ये. असेच अजून कोणते अपडेट असतील तर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल. तोपर्यंत थँक्यू.